थोडक्यात एका छोट्या चढीच्या चढाईपटूने मोठी लहान पण कीर्ती महान कामगिरी दाखवली आपल्याला पाहायला मिळाली. 29-23 गुणसंख्या वाढते. 30-23 31-23. सायलीला फेक दिला गेला होता आणि सायली आता मात्र गुण घेऊन येते. आपण पाहूया सायलीने रनिंग टच केलाय का. रनिंग टच केल्यानंतर तिला ब्लॉक करण्याचा जो प्रयत्न केला होता त्या ब्लॉक मध्ये तिने 2 गुण आणले. हो, आता जाऊन एक योग्य निर्णय दिला जातोय पंचांद्वारे आणि तिथे प्रामाणिकपणा दाखवला गेलाय. मला टच केलेला आहे, 3 गुण मिळत आहेत. सामन्यामध्ये रंगत वाढते. 32-26 अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हिमानी, संघर्षाचा डोंगर आपण पाहतो तो म्हणजे हिमानी. जेवढा मोठा संघर्ष तेवढा विजय गौरवशाली असतो आणि हिमानी नेहमीच संघर्षाच्या डोंगरावर विराजमान होऊन खेळ खेळते. विश्वासाने, प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या संघासाठी, कबड्डीसाठी. 32-26. कबड्डीच्या खेळामध्ये सगळ्यात महत्वाची बाब असते ती म्हणजे तुमचा विश्वास, त्यानंतर तुमचं फिजिकल, त्यानंतर तुमचं स्किल आणि त्यानंतर तुमचं विल. आकांक्षा, बरा नंबर आकांक्षा. 32-26. खूप छान आता यावेळी खेळ आपण पाहतोय. जय भारत स्पोर्ट्स क्लब प्रत्येक मांडीवरची थाप सांगते की आम्ही सहजासहजी सामना सोडणार नाही. अजून सामन्यामध्ये जय आणि पराभवाचे जे वजन माप आहे एका बाजूने दुसरीकडे बोलले जात आहे. सायली मागील रेड मध्ये यश मिळवून आणलं होतं. 1 नाही तर 2 नाही तर 3 गुण मिळवले होते. 4 हाऊस मध्ये चढाई आपण पाहतोय. एक हेलिकॉप्टर हँड स्टाईल, राईट कॉर्नरला पकडण्याचा प्रयत्न, आपली रीच वाढवण्याचा प्रयत्न. काय हिमानी परसूट करेल. हिमानी काय विश्वास आहे त्याच्या खेळामध्ये. 3rd रेड. यावेळी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न, तिचं धैर्य, तिचं साहस आपण पाहतोय. दिया पकडण्याचा प्रयत्न, मात्र दियाला फेक दिल्यानंतर तिच्यासाठी खूप छान कामगिरी, खूप जबरदस्त खेळ तो म्हणजे हिमानीचा. 5 मिनिटाचा खेळ आता शिल्लक आहे आणि आता खेळाला गती येणार आहे. आपली मती वापरावी लागणार आहे, आपली नीती वापरावी लागणार आहे. सायली यावेळी थांबते आहे आणि खूप वेगाने डाईव्ह केलं जात आहे. बाद होते सायली. 34-26. मोठा खेळ समृद्धीला खेळावा लागणार आहे. मोठा खेळ आकांक्षाला खेळावा लागणार आहे. मल्टी रेड करावे लागणार आहे. पॉईंट्स आणावे लागते. रिस्क घ्यावी लागणार आहे. 34-26. वेळ काढला जातोय. कारण की 5 मिनिटांमध्ये तुमचा घाम आपल्याला पाहायला मिळतो. टाइम आउट. 34-26. गुणांची आघाडी आपण पाहतोय ती आहे ज्ञानशक्ती ठाणे संघाकडे. जय भारत स्पोर्ट्स क्लब हारेगाव ठाणे. मुंबई उपनगर विजय क्लब त्या बंदक्षामध्ये यायचंय. कर्णधार, व्यवस्थापक, कोच. समृद्धी मुंबई क्लब मुंबई उपनगर विजय क्लब मुंबई शहर. मोठा महामार्ग आपण पाहिलं. कर्णधार, व्यवस्थापक, समृद्धी गुण मिळवते, बोनस मिळवते. समृद्धी, आकांक्षा, सायली यांना खेळावा लागेल. मोठा खेळ खेळावा लागेल. हॅलो सर, सन्माननीय राजू बंधू चौडे साहेब यांचा या ठिकाणी मीरा महेंद्र महापालिका यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय राजू बंधू चौडे साहेब, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आजच्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपला या ठिकाणी बालयोगी सदानंद बाबा चषक राई 2026च्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपला सन्मान केला जातोय.
सन्मान केला जातोय. आपल्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी ते उपस्थित आहेत. सन्माननीय राजू चौडे साहेब यांचा या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं सन्मान होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय राजू चौडे साहेबांच्यासाठी. धन्यवाद साहेब, आपली उपस्थिती आम्हाला प्रेरणा देणारी आहे. आपलं सहकार्य असंच लागत राहो. आकांक्षा गुण घेते त्यामुळे सायली आत येते. पुन्हा एक रेडर दिया आतमध्ये येते. छत्तीस 29 हिमानी. या कबड्डीपट्टूकडे, या चढाईपट्टूकडे विश्वास आहे. खेळण्याची आणि जिंकण्याची उमेद आहे. मी विजेता होणार हे पुस्तक तिने वाचलेलं आहे आणि विजय कसा मिळवायचा यासाठी तिने जबरदस्त अभ्यास केलेला आहे. हिमानी गायकवाड. यावेळी आकांक्षा तळेकर अगदी सेंटर मध्ये जाते. प्रत्येक वेळी तिने गुण आणलेला आहे. यावेळी पाहूया काय गुण मिळतोय का आकांक्षाला. यावं लागतंय. सेफ्रेट. ज्ञानशक्ती ठाणे. ज्ञान कुठे कसं काय बोलावं याला म्हणतात ज्ञान, आणि काय बोलू नये याला म्हणतात भान. एक भान आपल्याला पाहायला मिळतं या प्लेअरकडे, या कबड्डीपटूकडे, या चढाईपटूकडे. तिला पूर्णपणे वेळेचं भान आहे आणि खरं बघायला गेलं तर हेच शहाणपण आहे. 36 29 विजयाच्या समीप विजयाच्या उंबरठ्यावर संघ आहे तो ज्ञानशक्ती ठाणे. मात्र कोणत्याही क्षणी आपल्या कडे खेळ झुकवण्याची नावी संधी आहे ती आकांक्षा तळेकरकडे. आकांक्षा यावेळी किती आतमध्ये जाते, किती खोल जाते. 1 मिनिट, फक्त आणि फक्त 1 मिनिट. ही भरवशाची चढाईपटू जिने ज्ञानशक्ती ठाण्यासाठी प्रत्येक रेड मध्ये गुण मिळवलाय. यावेळी ती जाते का पाहूया. नाही, जबरदस्त पकड करण्यात आलेली आहे. दिया अपनी पकड़ दाखवते. बहुत जल्दी दिया बुझने नहीं दूंगी ये कहते हुए दिया बेहतरीन खेलती है. 36-30 6 गुण. मल्टीरेड करावा लागेल. 1 मिनिटाचा खेळ. यावेळी आकांक्षाला पॉइंट्स आणावे लागतील, रिस्क घ्यावे लागतील. जितनी बड़ी रिस्क उतनी बड़ी सक्सेस. आकांक्षा तळेकर प्रत्येक वेळी हेल कॅप्चर घेऊन जाते ती. यावेळी लॉबीच्या बाहेर जाते. खुश आहे ती. तिला कळतंय की मी खूप चांगली खेळते. कारण की कबड्डीच्या खेळामध्ये जीत आणि हार हे तर चालूच राहणार आहे. मात्र मी चांगलं खेळते. माझ्या खेळावर मी खुश आहे. सगळ्यात पहिलं काय, आयुष्यामध्ये आपण स्वतःवर खुश असलं पाहिजे. जब हम खुश रहते हैं ना तो बस वो बात बेहतर होती है. और हमारी वजह से अगर दुनिया खुश होती है ना तो फिर वो बात बेहतरीन होती है. या 2 टीम्स खूप छान खेळत आहेत. ज्ञानशक्ती ठाणे विरुद्ध आपण पाहतोय जय भारत स्पोर्ट्स क्लब. आणि 37-31 थँक्यू लावण्य, थँक्यू. 37-31 6 गुणांनी विजय प्रस्थापित केलेला आहे ज्ञानशक्ती ठाणे. दुसरा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. 2 दिया आपण पाहिल्या. एक दिया जी हिमानी बरोबर नंबर 1 हिमानी आपण पाहिलं आणि नंबर 2 दियाला पाहिलं आपण. येलो ब्रिगेड खूप छान खेळत होता. हॅलो सर. जय भारत स्पोर्ट्स क्लब. तिसरा आणि अंतिम पुकार कुमारीगड बालयोगी राई विरुद्ध दाभोळ क्रीडा मंडळ डहाणू. या दोन्ही कुमारी संघांनी त्वरित क्रीडांगणावरती 1 वरती यायचंय. या सामन्यात सामनाधिकारी सरपंच सौ प्रतिभा महाडी, पंच ऋषिकेश दमदाडे, पंच तुकाराम घाटेकरी, गुणलेखक अभिषेक एखंडे, सहाय्यक गुणलेखक पद्माकर मदन, सहाय्यक गुणलेखक तानाजी सातपुते, तिसरी चढाई शैलेश जाधव, टाइम मशीन विनोद तांबडा. सामनाधिकारी आपण खेळण्यात नावा घ्यायचंय.
माहित नाही भाऊ मी ते तिकडे उभे पुरुष गट न्याय शक्ती कर्णधार व्यवस्थापक हॅलो 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 राजोळे सन्माननीय मोरेश्वर पवार साहेबांचा या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी ठाणे जिल्हा जॉईंट सेक्रेटरी सन्माननीय मोरेश्वर पवार साहेबांचा या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बालयोगी सदानंद बाबा चषक 2026 राहील याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. शाल पुष्पगुच्छ व प्रशस्ती पत्रक देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय मोरेश्वर पवार साहेब एक जुने जाणते कबड्डीपटू, अनेक कबड्डीपटू घडवण्याचा, अनेक खेळाडू घडवण्याचा ज्यांना अनुभव आहे असे सन्माननीय मोरेश्वर पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान जातोय. सन्माननीय सदानंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय मोरेश्वर पाटील पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जॉईंट सेक्रेटरी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय मोरेश्वर पवार साहेबांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय मोरेश्वर पवार साहेबांसाठी. सन्माननीय सदानंद पाटील साहेब या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहे. शाल पुष्पगुच्छ व या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला जातोय. अशा हे जुने जाणत व्यक्तिमत्व मोरेश्वर पवार साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे. धन्यवाद पवार साहेब. सन्माननीय अजित पाटील मीरा भाईंदर पोलीस एक राष्ट्रीय खेळाडू यांचा सन्मान सन्माननीय धायगुडे साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय अजित पाटील एक कबड्डीपटू अनेक स्पर्धांचा अनुभव असणारे सन्माननीय अजित
पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एक उत्कृष्ट कबड्डीपटूचा सन्मान सन्माननीय किशोर धायगुड साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्तालय मीरा भाईंदर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय अजित पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपण या ठिकाणी आजच्या या आयोजन कमिटीच्या वतीनं केला जाणारा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. धन्यवाद अजित पाटील साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. दुसरा पुकार जॉली स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर विरुद्ध विजय स्पोर्ट क्लब मुंबई शहर. खेळण्यासाठी आपला दुसरा पुकार पुरुष अ गट. यानंतर होणारे सामने सब ज्युनियर किशोर गट. पहिला सामना क्रमांक 1 वरती श्री स्वामी समर्थ नवी मुंबई विरुद्ध अभिनव क्रीडा मंडळ विक्रवडी. खेळण्या पहिला पुकार सदर कुमारगडाची मॅच संपल्यानंतर आपला सामना होईल श्री स्वामी समर्थ नेहरू विरुद्ध अभिनव क्रीडा मंडळ विक्रवडी. आणि त्यानंतर होणारा सामना राजे छत्रपती क्रीडा मंडळ भाईंदर विरुद्ध हनुमान सेवा मंडळ. हा दुसरा सामना होईल. अभिनव क्रीडा मंडळ विक्रोळी. आपली नोंद झालेली आहे. पुढील जो सामना 1 वरती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बालयोगी सदानंद बाबा चषक राई 2026 आपण पाहतोय. दाभोळ क्रीडा मंडळ डहाणू. काजल पद्माकर सुतार, संघनायक कॅप्टन, नेहा म्हस्कर, अश्विनी पवार, कोमल हरिश्चंद्र पवार, सलोनी सुतार, दर्शना पिलेना, संजना शिरोंदे, अस्मिता घाटाळ, आराध्या मिश्रा आणि आदिशा अभिषेक सिंह. दाभोळ क्रीडा मंडळ डहाणू. या टीमचे मॅनेजर आहेत आदरणीय श्री शांताराम गायकर सर. राज्यस्तरीय कबड्डीपटू, एक मोठा दांडगा अनुभव कबड्डीचा, आणि त्यांनी हा संघ तयार केलेला आहे. कबड्डी संघ आपण पाहतो. स्टेट लेवल रेफरी पंच आदरणीय श्री शांतारामजी. 2 संघ आपण पाहतो. दाभोळ क्रीडा मंडळ डहाणू. तसं बघायला गेलं तर चर्चगेट पासून आपली जी सुरुवात होते ते अगदी तलासरीला जाऊन संपते, आणि याच दरम्यान आपल्याला एक स्टेशन लागतं ते डहाणू. आपण पाहतोय संघ दाभोळ क्रीडा मंडळ डहाणू. आदिवासी विकास राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम उपविजेता संघ म्हणून आपण संघाला पाहिलं. त्यांच्या विरुद्ध एक दादा संघ
खेळचं बालयोगी राई. बालयोगी राईने मागील सामन्यामध्ये काय जबरदस्त खेळ खेळलाय. चतुरस्र खेळ आपल्याला पाहायला मिळाला. या सामन्यात डहाणूचा संघ कसा खेळतो ते पाहावं लागेल. एक संघ आपण पाहतोय बालयोगी राई हा स्थानिक संघ आहे आणि त्याचमुळे समर्थन या संघाला अधिक मिळणार आहे. आदिशा आपल्याला पाहायला मिळते डहाणू संघासाठी. शैलेश जाधव आपण क्रीडा क्रमांक 1 वर उपस्थित व्हा. शैलेश जाधव. खेळ सुरू होणार आहे. आपण पाहतोय अश्विनी 4 नंबर, कोमल 11 नंबर. वॉर्मअप, एक स्लो वॉर्मअप. आणि यावेळी चर्चा सुरू आहे की आपला अपोजिट जो संघ आहे सलोनीला आपण पाहतोय 5 नंबर, दर्शना 7 नंबर, कोमल 11 नंबर, संजना 8 नंबर, काजल 1 नंबर. खेळ सुरू होत आहे. पहिल्या रेडमध्ये गोल घेण्याचा प्रयत्न, अँकल होल्ड